वेलकम बॅक. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आता. काय दिलंय? अँग्युलर पोझिशन ऑफ रोटेटिंग ऑब्जेक्ट इज गिवन बाय. इक्वेशन दिलंय. थिटाचं इन टर्म ऑफ टाइम, टाइमचं युनिट टाइम सेकंड, थिटा रेडियन आहे. विचारलंय काय? वेन ऑब्जेक्ट मोमेंटरली ॲट रेस्ट, म्हणजे वेन म्हणजे टाइम परत विचारलाय. वेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट म्हणजे ओमेगा झिरो. And what is magnitude of angular acceleration at that time? आता ह्या प्रॉब्लेम मध्ये थिटाचं इक्वेशन दिलंय, तेव्हा आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म्युले यूज करायला पाहिजेत. तसं कुठले फॉर्म्युले? ओमेगाचा फॉर्म्युला मॅथमॅटिकल काय आहे? इट इज अ थीटा बाय टी, डी थीटा बाय डी टी. अँड अल्फा इज अ डी ओमेगा बाय डी टी. हे दोन फॉर्म्युले आहेत. हे दोन फॉर्म्युले आपल्याला रेफर करायला लागतील. बरोबर. आता सांगा मला थीटा किती दिलंय? तर थीटा दिलंय 1.55 टी स्क्वेअर मायनस 7.75 टी प्लस 2.87. इक्वेशन ऑफ थीटा गिवन. आता विचारलंय वेन ऑब्जेक्ट मोमेंटरी ऍट रेस्ट, म्हणजे ओमेगा नॉट झिरो आहे, त्यावेळी टाइम विचारलंय. म्हणजे ओमेगा अँड टाइमचं इक्वेशन पाहिजे आपल्याला. ओमेगा म्हणजेच डी थिटा बाय डी टी. त्यामुळं वी हॅव टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन. हे इक्वेशन डिफरन्शिएट करूया, डी थिटा बाय डी टी. काय? ओके, डिफरन्शिएशन म्हणजे हा पॉवर वी आर टू मल्टिप्लाय विथ दिस कोएफिशियंट 1.55 इंटू 2, इट कम 3.1 अँड टी स्क्वेअर, त्यातनं एक मायनस करा, इट रिकमेंड जस्ट टी रेज टू 1 टी. देन 7.75 हा कोएफिशियंट आहे, अँड टीचं डेरिव्हेटिव्ह टी रेज टू 1, दॅट नॉट डेरिव्हेटिव्ह आलं 1, आणि 2.87 कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला ओमेगा मिळालं. तर ओमेगा इज डी थिटा बाय डी टी. सो इट इज अ 3.1 टी मायनस 7.75. आता ओमेगा झिरो इट कम ॲट रेस्ट, त्यासाठी आपल्याला टी फाइंड करायचं. मग ओमेगाची व्हॅल्यू 0 पुट करा. बरोबर. हा, आता नेक्स्ट स्टेप काय असणार? ओके, 3.14 टी लेफ्ट साईडला मायनस झालं, 3.1 टी सॉरी, इज इक्वल टू 7.75. सो निगेटिव्ह साइन गेट कॅन्सल, हे निगेटिव्ह आहे, and therefore t is 7.75 divided by 3.1, and त्यामुळे t आलं. करा कॅल्क्युलेशन, 7.75 डिवाइड 3.1. कॅल्क्युलेशन केला, किती आहे कॅल्क्युलेशन? 7.75 divided by 3.1, it comes around 2.5 सेकंड. आता आपल्याला फाइंड करायचं अँग्युलर एक्सेलरेशन ऍट दॅट टाइम. मग अल्फाचा फॉर्म्युला काय? डी ओमेगा बाय डी टी. म्हणजे आपल्याला ओमेगाचं इक्वेशन पुन्हा डिफरन्शिएट करायचंय. ओमेगाचं इक्वेशन काय? 3.1 टी मायनस 7.75.
अल्फा म्हणजे डी वाय व डी टी, म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. 3.1 कॉन्स्टंट कोइफिशियंट आणि टीचं डेरिव्हेटिव्ह असतंय 1. 7.75 झिरो कॉन्स्टंट, ते डेरिव्हेटिव्ह झिरो, बट डी ओमेगा बाय डी टी नथिंग बट अल्फा. सो अल्फाची व्हॅल्यू आली 3.1 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. इज इट क्लिअर? ओके, प्रॉब्लेम तुम्हाला समज असेल तर लिहून घ्या.